फादर्स डे, प्रत्येक मुलाला फादर्स डे आहे. त्यासाठी आज मी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे लहानपणीचे सहकारी मित्र आणि भाऊबंद चुलत भाऊ ठकाजी डमाळे सर यांच्या घरी जाऊ त्यांचे वडील धोंडीबा डमाळे आणि आमचे वडील वामनराव डमाळे यांचा एक फोटोला पुष्पहार घालून फादर्स डे साजरा करण्यात येणार आहे. संध्याकाळचा कार्यक्रम फिक्स केला आहे. यासाठी केला आहे की मी जो लेख लिहिला, ठकाजी सरनी मला बायोग्राफी लिहायची सांगितली. मी जो लेख याच्यावर लिहिला होता की फादर्स डेच्या निमित्ताने सर्व जनतेला मी आवाहन केलं आणि माझी बायोग्राफी सांगितली. डमाळवाडीच्या ठिकाणी मी मॅट्रिक पास झाल्यानंतर जेव्हा मी नगर कॉलेजला ॲडमिशनला निघालो त्यावेळेला पायी आणि अनवाणी चालत असताना, शिराळपर्यंत चालत असताना, एस टीच्या ठिकाणी जात असताना, हायस्कूलचं ठिकाण शिरा, तोपर्यंत माझा पायाला ठेच लागली आणि रक्तबंबाळ बोट झालं. त्या दर्दला, त्या वेदनेला सहन करून मी तसाच पुढे गेलो. एस टीने नगरला आलो. आमचे कोल्हारचे एक मित्र प्रेमराज डमाळे यांना आम्ही दोघांनी ॲडमिशन घेतलं आणि संध्याकाळी आम्ही घरी गेलो आणि आई वडिलांना ॲडमिशन झाल्याचा आनंद व्यक्त केला, सांगितला. त्या वेदना मात्र पायाला झालेल्या पोहोचल्याच नाही. त्या वेदनाची मला आज याच्यासाठी आठवण झाली की तो पहिला दिवस जो होता तो मॅट्रिक पास झाल्यानंतर निघालेला दिवस होता. माझ्या आईवडिलांनी नामदेव जाहीबाई यांच्याकडून 25 रुपये उसने आणले आणि मला दिले. त्या काळातला 71चा विषय आहे. आणि त्यानंतर मी ॲडमिशन घेतलं आणि माझ्या त्या दिवसाची शुभ सुरुवात झाली. शिक्षणामध्ये मी अतिउच्च पद घेतलं आणि देशसेवा करण्यासाठी भारतीय वायुसेनेत गेलो आणि त्यामुळे ज्या शिक्षणाची ओढ लागली, वाचनाचा छंद लागला, लिखाणाचा छंद लागला आणि हे लिखाण लिहिल्यानंतर मला ठकाजी सरांनी उत्स्फूर्त केलं की त्यांनी हे स्वतः मुख्याध्यापक होते. त्यांनी सांगितलं, तुमचं लिखाण भारी आहे, तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर लिखाण लिहिता, समाजाला जागृती करता, तसंच तुमची बायोग्राफीचं लिखाण करा आणि जेणेकरून ते प्रसिद्ध करता येईल. त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांच्या घरी डमाळवाडीला जाऊन फादर्स डे सादर करणार आहे, वडिलांचा सन्मान म्हणून सादर करणार आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल करून सर्व मुलांना वडिलांचा आदर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मुलांनी वडिलांचा सल्ला, वडिलांना आधार वयस्कर देण्यासाठी सल्ला आहे. जरी ते सिनेमा आले असले, त्या अमिताभ बच्चनचा सिनेमा आहे तो नाना पाटेकरचा आहे. त्या सिनेमाने जे प्रचार होतो त्यापेक्षाही जास्त सल्ला हा सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून मी देणार आहे, सर्व मुलांना देणार आहे. आईवडिलांचा सन्मान कसा राखला पाहिजे याचं शिक्षण यातून सादर होणार आहे. म्हणून मला अशा प्रतिक्रिया आल्या. याची प्रतिक्रिया आली की तुम्ही लिहित राहा. तुमचं लिखाण तुमच्या ठेचेच्या वेदना नव्या पिढीला मऊ वाटा निर्माण करून देण्यास कारणीभूत होतील. त्यामुळे तुम्ही लिहित राहा, लिहित राहा, लिहित राहा. म्हणून मी हा समाजाचा, ठकाजी डमाळे सरांचा सल्ला शिरसावंद मानून या समाजाच्या सुधारणेसाठी, समाजाच्या शांततेसाठी लिखाण करत राहणार आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा आजच्या फादर्स डे निमित्त विजय असो.